उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनमध्ये होणार कार्डियाक ॲम्ब्युलन्स लोकार्पण कार्यक्रम। महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली पहिली कार्डियाक ॲम्ब्युलन्स। महापालिका क्षेत्रात कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्धता झाल्याने गरजू रुग्णांची सोय होणार। आयुक्त शुभम गुप्ता। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताफ्यात पहिली कार्डियाक रुग्णवाहिका दाखल झाली आहे। आज माननीय शुभम गुप्ता यांनी कार्डियाक ॲम्ब्युलन्सची महापालिका आवारात पाहणी केली। विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोऱ्हे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे। उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनमध्ये रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे। सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका चालवली आणि सेवा दिली जाणार आहे। यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती। या रुग्णवाहिकेची किंमत 45 लाख इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे। या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे। आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली। यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे, राहुल मोरे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुर्णे, कार्यशाळा प्रमुख तेजस शहा, विनायक जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते। सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रीतसर करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आली आहे। हिरकणी न्यूज करिता शरद गाडे, सांगली। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।